अचानक कोणी पण येते आणि तुम्ही घर काढा म्हणते, आम्ही काढू काय? महापूर आणि कोरोनापेक्षाही मोठं संकट भारतीय पुरातत्व खात्याने खिद्रापूर आणले. हा लढा कधीपर्यंत चालू राहील? जिथपर्यंत त्यांनी घेत नाही तिथपर्यंत, जिथपर्यंत सुरूच राहणार. आम्ही नाही बंद करणार. दिवसभर बसायला लावलं तर बसू द्या, रात्रभर बसायला तर भीतच बसतो आम्ही, तर आम्ही जाणार नाही. त्यांच्या तटाच्या आत आहे का आम्ही बाहेर आहे, त्यांचा काय संबंध येतो आम्हाला नोटीस द्यायचं किंवा हे करायचं? राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांच्या भांडणामध्ये आमचा इथं बळीचा बकरा बनवून त्या घरांना आमची बाजू मांडून न देता एकतर्फी निर्णय देऊन अचानक ती घरं 71 घरं ही अतिक्रमणधारी आहेत असं ठरवून डायरेक्ट त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. आणि 150 मीटरमध्ये तर अखंड गावच जाते आमचं. मुळात पुरामुळं नुकसान झालंय, त्यातनं सावरून करून काहीतरी करून लोक अडचणीतनं घरं बांधलेत आणि आज ती घरच तुम्ही घेऊन आम्हाला रस्त्यावर आणताय. गाव म्हणजेच आमचं एक कुटुंब आहे आणि ते आमचं कुटुंब आणि आमचं अस्तित्व असं नष्ट होताना आम्ही बघू शकत नाही. आणि जे कोणी अतिक्रमण धारक, ज्या गावाला एक वीतभर जागा शिल्लक नाहीये तिथं तुम्ही आम्हाला अतिक्रमण धारक म्हणू कसं शकताय? आम्ही काय देणार नाही आणि आम्ही काय उठणार नाही. काय होईल ते होईल इथंच होईल. आम्ही परत ते घर सोडणार पण नाही, जाणार पण नाही. घर जर पडलं तर आम्ही छप्पर घालून जाणार पण जाणार नाही, जाणारच नाही आम्ही गाव सोडून. तुम्ही काय करणार आहे ते करा. त्यांना विचारल्यात की तुम्ही कुठलं काम करणार आहे, कुठलं चुकीचं आहे, ते सगळं सोडल्यात आणि त्यांनी आमच्या गावाच्या घरावर आल्यात. आणि ह्या अन्यायाला आम्ही कधीही मागं सरणार नाही. तर तुम्ही तटाच्या बाहेर आम्हाला कुठंतरी तुम्ही घराला धक्का लावला तर खबरदार, याद राखा, आमचं रक्त सांडेपर्यंत आम्ही मागं सरकणार नाही. नमस्कार, स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये. भारतीय पुरातत्व विभागाच्या कारवाई विरोधात आणि ग्रामस्थांच्या न्याय हक्कासाठी शिरोळ तालुक्यातल्या खिद्रापूर येथील ग्रामस्थांनी काल दिनांक 27 जून शनिवारपासून त्यांनी बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे. इथल्या ऐतिहासिक अशा कोपेश्वर मंदिराच्या परिसरात असणारी जी 71 घरं आहेत, त्यांना अतिक्रमणाची ती घरं आहेत असं समजून त्यांच्यावरती कारवाईच्या या ठिकाणी सूचना त्यांना करण्यात आलेल्या आहेत. या विरोधामध्ये इथली सगळी जनता जी आहे, खिद्रापूरचे जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमक होऊन जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मी सध्या उभा आहे खिद्रापूर येथे आणि इथे काही नागरिक या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नेमके त्यांच्या या भावना आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल, ही पुरातत्व विभागाची जी कारवाई आहे या कारवाई विरोधात सगळी इथे मंडळी सगळी ही बेमुदत धरणे आंदोलन बसलेले आहेत, नेमक्या मागण्या काय तुमच्या? नेमक्या मागण्या म्हणजे साहेब, गेल्या किती 7-8 पिढ्यापासून आम्ही इथं राहतो. 1881च्या गॅजेटमध्ये आमचा उल्लेख आहे. आमची शाळा 144 वर्षापूर्वीची मराठी शाळा, तेव्हापासून इथं वास्तव्यास आहे. 1992ला ASI आलंय, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, आणि 1992ला आल्यानंतर 2019च्या महापुरामध्ये असू दे, 5 आणि 6च्या महापुरामध्ये असू दे, घरांची पडझड झाल्यानंतर शासनच आम्हाला सांगते की आम्ही तुम्हाला अनुदान देतोय आणि अनुदानातनं घरं बांधून घ्या. त्यातनं आम्हाला 96,000 घरांना अनुदान मिळालं. त्या अनुदानातनं आम्ही मोडकं तोडकं थोडं घरं बांधलेले आहेत. त्या बांधलेल्या घरांना राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांच्या भांडणामध्ये आमचा इथं बळीचा बकरा बनवून त्या घरांना आमची बाजू मांडून न घेता एकतर्फी निर्णय देऊन अचानक ती घरं 71 घरं ही अतिक्रमणधारी आहेत असं ठरवून डायरेक्ट त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तर ही पूर्णपणे एक बाजू ऐकून ते निकाल दिलेला आहे. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही अतिक्रमणकारी नाहीये, आम्ही वर्षानुवर्षे इथंच राहणारे रहिवासी आहोत. आम्ही घरपाळा भरतोय, त्या जागेचा असेसमेंट उतारा आमच्या नावानं आहे. ग्रामपंचायत 1958ला स्थापन झाली तेव्हापासूनचे कागद आहेत, त्याच्या आधीपासूनचे कागद आहेत. तर आम्ही अतिक्रमण केलेलं नाहीये कुठल्याही जागेत. त्यामुळं कोर्टानं या गोष्टीचा पुनर्विचार करावा. त्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई पण लढतोय वकिलांच्या मार्फत, पण कायदेशीरी पण प्रशासनापर्यंत आमची बाजू जावी. प्रशासनानं पण काही कागदोपत्र तिथं जमा करायचे, ते करताना त्यांनी ह्या गावाचं स्वच्छ व्यवस्थित जे योग्य आहे तेच कागद तिथं जमा करावेत आणि त्यांचं मत मांडावं अशी आमची सगळ्यांची स्पष्ट भूमिका आहे. आणि त्यासाठी आज प्रशासन इथं आलेलं, त्यांना पण आम्ही स्पष्ट या गोष्टी भूमिका सांगितलेल्या आहेत की पालकमंत्र्यांच्या पर्यंत पण हा विषय कळवा आणि ही घरं वाचली पाहिजेत. यानंतर फक्त 71 घरांवर थांबणार नाही, तर आमच्या गावात जवळपास 938 घरं आहेत, रेशन कार्ड आहेत, त्या सगळ्यांनाच हे नुकसान आहे. कारण का ह्यांचा रिस्ट्रिक्शन फक्त 100 मीटर नाही तर 300 मीटर आणि 150 मीटर मध्ये तर अखंड गावच जाते आमचं. मुळात पुरामुळं नुकसान झालंय, त्यातनं सावरून करून काहीतरी करून लोक अडचणीतनं घरं बांधलेत आणि आज ती घरच तुम्ही घेऊन आम्हाला रस्त्यावर आणताय. तर हे योग्य नाही. ह्या गोष्टीसाठी आम्ही गेल्या 2 दिवस झाले इथं आंदोलनाला बसलोय. प्रशासन आता इथं आलं होतं, आमच्या म्हणण्यात त्यांच्यापर्यंत दिलेला आहे. त्यांनी त्या विचार करून त्यांच्या वरिष्ठांना विचारून सांगतो म्हणले. जोपर्यंत त्यांचा सकारात्मक निर्णय येत नाही, लेखी स्वरूपात निर्णय येत नाही, तोपर्यंत हे आमचं बेमुदत आंदोलन चालू राहील.
या ठिकाणी आता तुम्ही म्हणत की प्रशासनाचे अधिकारी येऊन गेले, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी भेट दिली. काय नेमकं तुमच्या आणि प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींची काय चर्चा झाली गावकऱ्यांची? लोकप्रतिनिधी साहेब, काल आमदार साहेब स्वतः आले होते, आज तालुक्याचे सभापती साहेब आलेत. त्यांनी आम्हाला सांगितले की तुमच्या भावना ज्या आहेत त्यांनी वकील देण्यासाठी पण त्यांनी मदत केली. त्या भावना आहेत. परत आता पालकमंत्री जे आहेत प्रकाश आंबेडकर साहेब, त्यांच्यासोबत सर्व लोकप्रतिनिधींची मीटिंग लावून ती मीटिंग आम्ही वरिष्ठांपर्यंत म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो आणि ह्या गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत हे आम्ही वकिलांच्या मार्फत तिथं मांडतो. प्रशासनाच्या वतीनं आमच्याकडनं जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या गोष्टी ते करतो म्हणलेत. आम्ही त्यांच्याकडनं असं लेखी मागितलंय की ही लोक वर्षानुवर्ष इथं राहतात, हे अतिक्रमण नाहीत म्हणून तुम्ही असं लेखी आम्हाला द्या. त्या गोष्टीचा आम्हाला कायदेशीर पुरावा जो आहे तो कागदोपत्री चालणार आहे. किती आम्ही तोंडीला सांगितलं तरी ते चालणार नाही, तर ते देण्यास ते सकारात्मक आहेत. पण त्या गोष्टी आम्हाला हातात आल्याशिवाय आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही. इतक्या वर्षांचा संसार आहे आणि कुठेतरी या कोर्टाच्या आदेशानुसार किंवा पुरातत्व विभागाच्या कारवाईनंतर आपला संसार कुठेतरी जी घरं आहेत ती कुठेतरी आता इथून जातील असं वाटतंय. तुम्हाला गाव सोडून जावं लागेल असं वाटतंय का? होय, आता ही जर वेळ आली अशी आमच्यावर, आता आम्हाला नोटीस आल्यात, आम्हाला 71 घरांच्या मध्ये आम्ही सुद्धा आहोत. पण 2019चा महापूर, 2021चा महापूर बघितला तर माझं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं. त्या अवस्थेत आम्हाला थोडी थोडी मदत विविध संस्थांनी केली, संघटनांनी केली. पोलीस आता आपले जे कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे जे चव्हाण साहेब असतील किंवा हे आता नितीन साबळे साहेब आले असतील किंवा अविनाश मुंगसे साहेब असतील, ह्या सगळ्या लोकांनी माझ्या तर घरासाठी मदत केलेली. आणि थोड्या थोड्या ह्या मदतीमधून आणि ज्या वेळेला माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला ह्या लोकांनी स्वतः मला मदत केलेली आहे. आणि ह्या लोकांचं हे मदतीचा हात मला मिळाल्यामुळं मी आज कुठंतरी घर उभा केलंय. आणि आज ते घर जर पडालं तर माझ्या इतक्या वर्षाचा संसार, माझ्या सासूबाई जवळजवळ 60 वर्ष झालं इथं राहतात, त्यांचं काय तर एक लई नाही थोडं पण त्या घराला हातभार लागलेला असेल, तो आज असा पूर्णपणे उद्ध्वस्त होताना हे आम्हाला काय बघवायचं नाही. आणि जे काय आम्ही कोर्टात हे करू ते आमच्या जे डॉक्युमेंट जुने असतील, आम्ही पिढ्यानपिढ्या इथं राहत असू, ते आमचे सगळे डॉक्युमेंट आम्ही तर कोर्टात सादर करूच. पण जे काय प्रशासनानं आता जी चुकीची बाजू मांडलेली आहे त्यांनी पण ती सुधारावी आणि आम्हाला कुठं तर न्याय द्यावा. आणि आमचं गाव आहे, आमचं गाव म्हणजेच आमचं एक कुटुंब आहे आणि ते आमचं कुटुंब आणि आमचं अस्तित्व असं नष्ट होताना आम्ही बघू शकत नाही. त्यामुळे आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि तो कायदेशीर असो किंवा प्रशासनाच्या बाजूने असो, आम्हाला त्यांचे साथ मिळालीच पाहिजे. आणि ह्यामध्ये आम्ही न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन ही आम्ही माघार घेणार नाही, आमची ठाम भूमिका आहे. प्रशासनाने लोकप्रतिनिधी न्याय दिला असं वाटतंय काय? आम्हाला आता सध्या तरी आमच्या जे आमचे डॉक्युमेंट असतील किंवा जे आमचे पूर्वज वंशावळीचे दाखले वगैरे आम्ही हेळवीनं वगैरे बोलवून काढले, त्या ह्याच्यानुसार तर आमच्या कमीत कमी आता इथं 8वी, माझ्या मिस्टरांची आहे तीच 8वी पिढी आहे. तर त्या ह्याच्यानुसार त्यांनी आम्हाला असं सांगू शकणार नाहीत की तुम्ही ह्या अतिक्रमण धारक आहात म्हणून. आणि जे कोणी अतिक्रमण धारक, ज्या गावाला एक वितभर जागा शिल्लक नाहीये तिथं तुम्ही आम्हाला अतिक्रमण धारक म्हणू कसं शकताय? कोर्टाने पण याचा विचार करावा आणि आम्हाला न्याय देण्याचं काम करावं आणि आमच्या कागदपत्रांची हाताळणी त्यांनी चांगल्या पद्धतीने करावी. आणि वकील काय सांगाल मावशी, काय तुमच्या काय भावना आहेत? तुम्हाला कारवाईचे आदेश आलेले आहेत? सर, आम्ही 45 वर्ष झाली मी नांदतो इथं. 45 वर्षापेक्षा अगोदर आमचा आजोबा आजी इथंच होतं. मग माझा आजोळ पण हेच आहे, माहेर सासर पण हेच आहे. आम्ही आल्यापासून तर आम्ही फाळा भरतो, लाईट बिल भरतो. ते आमचं घर नसतं, ते तुमचं घर असं कसं म्हणू शकतात त्यांनी? आम्ही काय देणार नाही आणि आम्ही काय उठणार नाही. काय होईल ते होईल, इथंच होईल. आम्ही परत ते घर सोडणार पण नाही, जाणार पण नाही. घर जर पडलं तर आम्ही छप्पर घालून राहणार पण जाणार नाही, जाणारच नाही आम्ही गाव सोडून. तुम्ही काय करणार आहे ते करा, काय निकाल देतात बघूया की. आम्ही इतक्या वर्षांचा सुखाचा संसार आहे, होय, गेलेला आम्ही काय करणार? मुलं बाळ घेऊन आम्ही कुठे जाणार? आमचं काय रान नाही, माळ नाही, घर नाही. दररोज राबून खायचं काय? हे दररोज रस्त्यावर येऊन बसायचं आहे. हा, एक दिवस असतं तर काय तर झालं असतं. किती दिवस मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे. काय होतंय ते होऊ दे एकदा. तुमच्या समोर या सगळ्या महिला आहेत, काय त्यांच्या काय भावना आहेत आणि तुमच्या काय भावना आहेत? काय सांगा? या माझ्या भावना आहेत नाही त्याच सगळ्यांच्या आहेत. कायम आम्ही इथंच राहिले, 7 पिढी आमची इथं चालू आहे. पिढीनपिढी आम्ही इथं राहिले म्हटल्यानंतर आम्ही घर कसं सोडू सांगा? अचानक कोणी पण येते आणि तुम्ही घर काढा म्हणते, आम्ही काढू काय? आम्ही कसं काढू? आमच्या सासऱ्यांच्या बघ बरं. आता तुम्ही बिल, लाईट बिलाचं सांगितलं. आमच्या सासरा 90 येतं, हे 90 पासून आम्ही लाईट बिल भरायला आले. 90च्या आजचं तुम्ही जर लाईट बिल मागा लागला, आमच्या सासऱ्यांच्या वडिलांचं जर मागाला, त्यावेळी लाईट होतं काय? आजोबांच्या काळी पंत्या होत्या, दिवं होते.
मग ते तुम्ही मागायला आम्ही कुठला प्रूफ देऊ? आमच्या हातनं काय होत नाही. आम्ही स्पष्ट सांगणार तुम्हाला, आम्ही घर सोडणार नाही. आम्ही अजिबात घर सोडणार नाही. बघा आमच्या पिढीन पिढी चालत राहिलेला आहे. आम्ही इथंच राहणार. त्यांचा काय निर्णय देतात बघूया. या माध्यमातून तुम्ही प्रशासनाने सरकारकडे काय मागणी करशील? आम्ही घर आमची घरं द्या एवढंच. आम्हाला दुसरं काय आम्हाला दुसरीकडे जागा नको. स्थायिक आम्ही हा इथलं आहे की नाही इथंच द्या. जेवढं आमचा जागा आहे तेवढंच द्या, पण आमचं आम्हाला द्या. आम्ही तुमचं मागत नाही, आमच्या स्वतःच आम्ही मागायला लागले. ते स्वतःच द्या. स्वतःसाठी आम्ही लढायला लागले की नाही. तुम्ही आमचंच मागायला लागलाय. तुम्ही काय आमचं जागा येऊ, मग तुम्ही काय मागायला लागलाय? प्रॉपर्टी तुमच्या आमचं आहे की नाही ते आम्हाला द्या की आमच्या हक्काचं द्या ते तुम्ही आम्हाला द्या. हा लढा कधीपर्यंत चालू राहील? जिथपर्यंत त्यांनी देत नाही तिथपर्यंत जिथपर्यंत सुरूच राहणार. आम्ही नाही बंद करणार. दिवसभर बसायला लागलं तर बसू द्या, रात्रभर बसायला लागलं तर इथेच बसतो आम्ही. खरं आम्ही जाणार नाही. हा, आमचा जागा ही आम्हाला पाहिजे. पिढीन पिढी आहे म्हटल्यानंतर आम्ही सोडणार नाही. ही पिढी आमची असंच चालू ठेवणार. आज समजा हे गाव होतं, समजा एखाद्या वेळेला आम्हाला दुसरीकडे देतील, पण जागा देतील आम्हाला. जागा नको. जागा दिलं समजा, जागा दिलं, जागा आम्ही दुसरीकडे राहू. 10 वर्षानं तरी कुणीतरी विचारलं जागा खिद्रापूर होतं हे नाव नको. आम्ही खिद्रापूर मध्ये आहे हे आम्हाला पाहिजे. हुतामध्ये नको. आमचं हे समावेश नको आम्हाला. या आंदोलनाला भेट दिल्यासाठी या ठिकाणी शिरोळ तालुका पंचायत समितीचे सभापती देखील आले आहेत मिलिंद कुर्णे. आपण त्यांना विचारूया काय हा जो निर्णय आहे इथल्या अतिक्रमणधारकांच्या वरती, 71 घरांच्या वरती जो निर्णय या ठिकाणी लादलेला आहे पुरातत्व विभागाने, काय सांगाल? मला आज या ठिकाणी भेट दिली असता खरोखर इथं आज आमच्या सर्व महिला भगिनी, त्याचबरोबर या गावातील सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी, गावातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, जे मला वाटतं ह्या खिद्रापूरच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक गोष्टीचा पुरावा या ठिकाणी राखून ठेवण्यामध्ये आणि समस्त महाराष्ट्राला खिद्रापूरचं नाव हे काय आहे हे टिकून ठेवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे, अशी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी मला वाटते 80-90 वर्षे सुद्धा या ठिकाणी 90 वर्षापासून जवळजवळ वाटते 5-6 वर्षाच्या मुलांच्या पर्यंत इथे या ठिकाणी आंदोलन उपस्थित आहेत. आताच या ठिकाणी एका महिलेने म्हटले आम्ही जिंकू किंवा मरू. मला असं वाटते आजचा या महिला भगिनींचा जर मोर्चा जर बघितला, आजचं या ठिकाणी यांचं धरणं आंदोलन जर बघितलं, खरोखर यांच्या जिंकू किंवा मरू या भूमिकेला खरोखरच या ठिकाणी सलाम द्यावा लागेल. कारण पिढ्यानपिढ्या चालत आलेला त्यांचा संसार, पिढ्यानपिढ्या चालते त्यांची परंपरा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या त्यांच्या वडिलांची ती काय त्यांची काय रहिवाशीची जी हे होती ती टिकवण्यासाठी जो लढा चालू आहे. आणि या लढ्याला खऱ्या अर्थाने महिलांनी गेल्या 2 वर्षापासून 2 दिवसापासून एका ठिकाणी बसून या लढ्याला खऱ्या अर्थानं ताकद देण्याचं काम केले. त्यामुळे मी तालुक्याचा सभापती या नात्यानं खरोखर या महिलांच्या कार्याला या ठिकाणी मनापासून पहिला मानाचा मुजरा करतो. खरंच जर आज बघायला गेलं, मगाशी आमच्या एका बहिणीने सांगितली की सातत्यानं 2019 पासून मला वाटते 22-23 पर्यंत सातत्यानं मानवी जातीवर, मानवी वसाहतीवर सातत्यानं निसर्गानं अन्याय केलाय. मग त्या ठिकाणी महापूर असेल, कोरोना असेल, महापूर आणि कोरोनापेक्षाही मोठं संकट भारतीय पुरातत्व खात्याने खिद्रापूर आणलंय असं म्हणायला या ठिकाणी वावगं ठरते. कारण कायद्यानं मला वाटतं आताच गेल्या 2-3 महिन्या पाठीमागं शिरोळ तालुक्यात तर महाराष्ट्रामधली 1995 पूर्वीची आणि 2011 पूर्वीची अतिक्रमण कायम करण्याचा नियम शासनाने काढलेला आहे. तसा JR तहसीलदार आणि बिडोकरला उपस्थित झालाय. त्या पद्धतीने तालुक्याचा सर्वे चालू असताना या तालुक्यामधील प्रत्येक नागरिक ज्या ठिकाणी त्याला घरकुल नाही किंवा जागा नाही अशा ठिकाणीचे अतिक्रमण कायम करण्याचा योजना शासनाच्या मार्फत सुरू असताना या खिद्रापूर मधील वडिलार्जित प्रॉपर्टी असलेली स्वतःच्या नावे असणारी प्रॉपर्टी एखाद्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे काढली जातात. हा मोठी अन्यायाची तफावत या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे माझी ज्या पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी जे मगाशी आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितली, ज्या ASI ज्या इथला सर्वे केलाय आणि त्या ASI ज्या ज्या खात्यांनी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी जी माहिती दिल्या ती पूर्णतः चुकीची दिली अशी मला म्हणायचं आहे. मला प्रथमतः या ठिकाणी आपल्या सन्माननीय न्यूज चॅनलच्या किंवा पत्रकारांच्या माध्यमातून शासनाला मला एक सूचित करायचं आहे की हा सर्वे पुन्हा एकदा व्हावा. हा सर्वे पुन्हा एकदा असा व्हावा की गाव चालवणाऱ्या अत्यंत जुन्या जाणत्या माणसांच्याकडून याचा सर्वे केला जावा, माहिती घेतली जावी. ही ती जी जुनी जाणती 90 वर्षाची जी माणसं आहेत, ज्या माणसांनी या खिद्रापूर गावातल्या समस्त महाराष्ट्राला खिद्रापूर सारख्या कोपेश्वर मंदिराच्या माध्यमातून खिद्रापूरचं नाव या देशभरात पाठवलं, त्या सगळ्या जुन्या जाणत्या माणसांनी ह्या मंदिराची पावित्रता, हे मंदिराची जी देवाची जी हे आहे व्याख्या जी आहे
जे मला वाटते जवळजवळ देशामधल्या पवित्र धर्मस्थळापैकी हे खिद्रापूर एक गाव आहे आणि ह्याला टिकवण्याचं जर कोणी काम केलं असेल, सर्व दूर पोहोचवण्याचं जर कोणी काम केलं असेल तर या खिद्रापूरच्या नागरिकांनी केलेलं आहे. आणि ह्या नागरिकांना जर इथं हलवण्याचा जर आज प्रयास कोणाचा जर असेल तरी समस्त ही जी बाब आहे ही शासनाचे जे काही निर्णय झालाय ते पूर्ण चुकीचं झालाय असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. मला आजच्या या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, या नागरिकांना आवाहन करायचं आहे, तुमच्यावर कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी अन्याय होणार नाही याची जबाबदारी आमची आहे. या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय राजेंद्र पाटील यड्राव साहेब असतील, खासदार आदरणीय दिरशेदादा माने असतील, ह्या मागचे तहसीलदार आदरणीय हेडकर साहेब असतील, बीडीओ साहेब असतील, सन्मान्य या गावातील सर्वच सामाजिक राजकीय पुढे असतील, या तालुक्यातील संबंध सामाजिक राजकीय पक्ष खिद्रापूरकरांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत. शासनाला माझी एवढीच विनंती आहे, जो काय सर्वे झालाय ते पुन्हा एकदा व्हावा आणि खिद्रापूर गावातल्या कुठल्याही घराला धक्का लागणार नाही याची सर्वच जबाबदारी आमची आहे. आणि तुमच्या प्रेस मीडियाच्या माध्यमातून तुम्ही शासनाला एवढं कळवा की या खिद्रापूर गावच्या कुठल्याही घराला धक्का लागला तर तालुक्याच्या अस्मितेला धक्का लागला असं या मला ठिकाणी वागवणार नाही. त्यामुळे या खिद्रापूर गावच्या प्रत्येक घराची वाचवण्याची, त्यांना सर्वांना आधार देण्याची जबाबदारी आमची आहे. आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये न्यायालयीन लढाई असेल किंवा रस्त्यावरची लढाई असेल, सर्वांनी आम्ही त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करू आणि त्यांना न्याय मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं या ठिकाणी आश्वस्त करतो. लोकप्रतिनिधी देखील या ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी बघायला गेलं तर काही ज्येष्ठ मंडळी आहेत, आपण त्यांना विचारूया की इतकी वर्ष झालं त्या गावामध्ये राहतात आणि आज अशा पद्धतीची कारवाई होते, काय सांगाल? या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी आहेत, आम्हाला इतक्या वर्षापासून या खिद्रापूर गावामध्ये आपण राहताय आणि आज अशा पद्धतीने ही कारवाई होते, काय सांगाल या भूमिकेबद्दल? ही कारवाई पूर्णपणे चुकीची आहे. आणि जे आता सभापतींनी सांगितलेलं आहे की कुठलंही काम ते असेल शासनाचं पूर्ण चुकीचं आहे आणि अत्याचार म्हणजे आमच्या गावावर एक अन्याय करण्याचं काम या ASI अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. एकंदरीत चुकीचं म्हणजे त्यांना विचारलेला प्रश्न सोडून ते आमच्या गावाच्या प्रश्नावर त्यांनी आलेले आहेत. त्यांना विचारल्यात की तुम्ही कुठलं काम करणार आहे, कुठलं चुकीचं आहे, ते सगळं सोडल्यात आणि त्यांनी आमच्या गावाच्या घरावर आल्यात. आणि ह्या अन्यायाला आम्ही कधीही मागं सरणार नाही. गावकऱ्यांनी एकजुटीनं राहून हे आम्ही गावकऱ्यांची आपल्या मनात म्हणजे एक दिलानं एक याच्यानं आम्ही काम करतो. त्याच्या काय सांगाल, इतक्या वर्षापासून आपण या खिद्रापूर गावामध्ये राहताय आणि अशा पद्धतीची कारवाई होते, सगळी मंडळी या ठिकाणी न्यायासाठी एकत्र जमलेली आहेत, काय भावना आहे तुमच्या? बघा, या गावात आमच्या आजोबा पंजोबापासून आम्ही या ठिकाणी रहिवासी आहोत आणि आमच्या पूर्वीच्या भिंती 5-5 फुटाची घरं आहेत आपली, अजून या ठिकाणी आहेत. तर मला काय म्हणायचं आहे, हे भौगोलिक परिस्थिती बघून हे पूर परिस्थितीचं गाव आहे. आम्ही तटाच्या बाहेर आहे, त्यांच्या तटाच्या आत आहे का आम्ही बाहेर आहे, त्यांचा काय संबंध येतो आम्हाला नोटीस द्यायचं किंवा हे करायचं? आज शासनाच्या सर्व योजना या ठिकाणी राबवलेल्या आहेत ग्रामपंचायत मार्फत. हा BDO असेल, तहसीलदार असतील, सर्वांनी त्यांनी आम्हाला इथे येऊन उद्घाटन करून घरं बांधण्याविषयी त्यांनी सपोर्ट केल्यात. एवढं आता घरात तयार झाल्यात, जी पडझड झालेली आहे ती दुरुस्त करायची नाहीत का? आपण निवाराच हिरावून घेत असेल तर आम्ही कसं बसायचं? त्याच्यासाठी हे कायमस्वरूपी हा पुरातत्व खात्याचा हा जो कायदा आहे तो रद्द व्हावा आणि त्या पुरातत्व खात्याचा आम्ही खिद्रापूर ग्रामस्थाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो की त्यांनी जे काही तटबंदी आहे त्याच्या आतच त्यांनी काम करावं, बाहेर येता कामा नये. ती हा धामचीच आहे. त्यांनी काय या ठिकाणी कुठंतरी एक इट हलवाल तर खबरदार हे गाव तुम्ही त्या तटाच्या बाहेर येता कामा नये. तुमचा जर नियम असेल, काय अट असेल, तुमचे जे कायदे कानून असतील ते तटाच्या आत असतील, तर तुम्ही तटाच्या बाहेर आम्हाला कुठंतरी तुम्ही घराला धक्का लावला तर खबरदार याद राखा, आमचं रक्त सांडेपर्यंत आम्ही मागे सरकणार नाही. हे आम्ही याच्याशी ठाम आहोत. त्या ठिकाणी ग्रामस्थांनी अतिशय कठोर भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी या ठिकाणी पुरातत्व खात्याचा जाहीर निषेध त्यांनी केला आहे. या ठिकाणी प्रशासनाने इथल्या ग्रामस्थांची चर्चा झाली, त्यातून काही मार्ग निघाले, परंतु जोपर्यंत या ठिकाणी ग्रामस्थांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत या आंदोलनाची ही दिशा आहे ती सुरूच राहणार असल्याचा निर्धार या ठिकाणी इथल्या आंदोलकांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन वैभव सह मी कुणाल, KK न्यूज, खिद्रापूर, शिरोळ.